नमस्कार. सातत्यानं घाणेरडं झालेलं राजकारण किंवा मनुवाद्यांची चाललेली वेगवेगळी थेरं आणि त्याच्यावरती भाष्य करता करता आपल्यामध्ये पण कुठे नकारात्मकता येऊ लागली की काय अशी भीती वाटायला लागली. दिवाळीसारखा सण आलाय तोंडावरती, त्या दृष्टीने विचार केला की जरा वेगळ्या पद्धतीचे काही एपिसोड आपण अभिव्यक्तीवरती करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्राच्या मोठ्या भागामध्ये पूरग्रस्त स्थितीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. दिवाळी साजरी करताना आपण सगळेजण थोडंसं आपली मौज मजा त्याच्यामध्ये थोडी कपात करून त्या शेतकऱ्यांची आठवण ठेवून त्यांना त्यातला काही भाग पाठवण्याचा प्रयत्न करूया. वेगवेगळ्या संस्था त्यासाठी काम करत आहेत, त्याची माहिती यापूर्वीच्या भागांमध्ये दिलेली आहे आणि या एपिसोडच्या खाली पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची माहिती देऊन ठेवतो. तर त्यांच्याही दिवाळीचा थोडासा फराळ त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, नवीन कपडे त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, थोडीशी आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. आणि वेगळं काय करायचं म्हटलं तर आपल्या अभिव्यक्तीवरती आत्तापर्यंत 101 मुलाखती केलेल्या आहेत आपण. पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या आहेत, सामाजिक क्षेत्रातल्या आहेत, लेखक साहित्यिकांच्या मुलाखती आहेत, वकिलांच्या आहेत, डॉक्टरांच्या आहेत. मी म्हटलं यावेळेला यूट्यूबवरती अतिशय कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या एका यूट्यूबरचीच मुलाखत आपण का घेऊ नये. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जिचा अतिशय चांगला लौकिक झालेला आहे त्या मुक्ता कदम हिच्याकडे आलेलो आहे. आणि मुक्ताचा चेहरा अजिबात आता अपरिचित राहिलेला नाही महाराष्ट्राला. आणि मुक्ताविषयी अधिक जाणून घेण्याची जशी अनेकांना उत्सुकता आहे तशीच मला सुद्धा उत्सुकता आहे आणि म्हणूनच तिच्याकडे आलेलो आहे आणि तिच्याशी संवाद साधतोय. मुक्ता, नमस्कार आणि थँक्यू, तू वेळ दिलास. नमस्कार. आणि सुरुवात मला यापासूनच करायची की मूळ तुझं कुठलं आणि पुण्यात येणं कधी झालं, कसं झालं, काय निमित्त घडलं? मी मूळची मराठवाड्यातलीच आहे. नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यामध्ये माझं एक छोटंसं गाव आहे, वायफणी म्हणून आदिवासी बहुल गाव आहे. साधारणतः 1000 लोकसंख्या असेल. तिथली मी आहे. माझा जन्म तिथेच झाला. आमच्या गावामध्ये 4थी पर्यंत शाळा आहे, तर माझं सुरुवातीचं शिक्षण तिथेच झालं. मग 5वी नंतर गावातले आमची मुलं गावापासून दूर असलेल्या गावामध्ये जातात. पण माझे आईवडील यांना असं वाटायचं की तालुक्याच्या ठिकाणी किंवा चांगल्या ठिकाणी शिकली पाहिजे आणि म्हणून मग त्यांनी आम्हाला पुसदला, जे तालुक्याचं ठिकाण तिथून जवळचं आणि चांगलं होतं, तिथे शिकायला टाकलं. 10वीपर्यंत मी तिथे शिकली आणि मग नंतर नागपूरला ग्रॅज्युएशन केलं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायसाठी म्हणून मी पुण्यात आली. तर मी काही वर्ष इथे तयारी केली आहे स्पर्धा परीक्षेची. त्याच्यानंतर मी स्वतः अटेम्प्ट दिले, मेन्स इंटरव्ह्यू दिला. मी स्वतः क्लासेस घेतले. 8 वर्ष मी शिकवलं स्पर्धा परीक्षेच्या मुलांना पुण्यामध्ये. आणि अजूनही माझे काही ऑनलाईन कोर्सेस आहेत. आणि हे सगळं करता करता खूप वाचन आणि वाचन म्हणजे पेपरचं वाचन व्हायचं. आणि याच्यातनं मला जे सुरुवातीला या सगळ्या गव्हर्नमेंटबद्दल चांगलं वाटलं होतं ते वाचता वाचता नंतर कळलं की हे खूपच भयंकर आणि याच्यावर आता बोललं पाहिजे आपण काहीतरी. आणि म्हणून मग आता मी ते सुरू केलेलं आहे सगळं. नाही, तिथपर्यंत येऊच आपण. परंतु तू स्वतः क्लासेस वगैरे घ्यायची आणि त्याच्यानंतर या क्षेत्राकडे वळताना तुझे सुरुवातीचे काही व्हिडिओ मी बघितलेत की तू ट्रॅव्हल ब्लॉग टाईप वगैरे असं काहीतरी केलेलं आहे, हलकं फुलकं. मग ते सोडून अचानक असं वळावं, काय नेमकं घडलं, काय वाटलं, कधी घडलं हे? हां, खरं सांगायचं तर जेव्हापासून मी यूट्यूब बघायला लागले होते 2015 पासूनच, तर मी खूप लोकांचं ऐकायचे. तेव्हा मला असं वाटायचं की अरे मला पण हे असं सांगायचं आहे काहीतरी. मला असं खूप वाटायचं की माझ्याकडे काहीतरी आहे आणि मला पण लोकांना सांगायचं आहे. तर मी तेव्हा पण खूप काहीतरी छोटे मोठे प्रयोग करून पाहिलेले होते. खरं तर मी ते खूप लोकांना सांगितलं नाही, कारण मलाच कॉन्फिडन्स नव्हता. मला असं वाटतं लोक हसतील माझ्यावर, हे काय नवीन आहे. तर लोकांनी सांगून ठेवलेलं आणि इतके मोठे लोक होऊन गेलेले आहेत, आपण कोण सांगणार आहे, असं सगळं मला वाटायचं. त्याच्यातून मी खूप वेगवेगळे प्रयोग केले. म्हणजे मी सुरुवातीला मेंटल हेल्थवर बोलत होती, कारण मी शिकवत असताना माझ्याकडे जे स्टुडंट यायचे ते सगळे त्यांचे प्रश्न असेच असायचे की खूप विचार येतात, अभ्यास होत नाही, सगळं म्हणजे कशातनं जात आहेत. तर ते मी त्यांना सल्ले द्यायचा प्रयत्न करायची, काय खूप मित्रमैत्रिणींना. तर त्यामुळे मला असं वाटलं की आपण ह्याच्यावर बोलायला पाहिजे. तर मी ते पण सुरू केलं होतं. मग मधल्या काळात मला असं वाटलं की मी खूप फिरायची. पण 2-3 वर्षामध्ये असं झालं, एक फेज होती की जेव्हा मी स्वतःच ठीक नव्हती, तर मला वाटलं की आता मी फिरणार आहे भरपूर. मग फिरायची, तर फिरता असं वाटलं की अरे याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया. मग मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवून बघितले. म्हणजे मी सगळे प्रयोग करून पाहिले आणि ते करता करता एक दिवस म्हणजे मध्ये मी राजकारणावर पण करायची, काही खूप कमी होतं ते. तर 1-2 व्हिडिओ एकदम खूप चालायला लागले.
म्हणजे मला आठवतं ते मी वर्णव्यवस्था किंवा चातुर्वर्ण व्यवस्था काय याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता. मी जेव्हा बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं होतं गौतम बुद्धांविषयीचं, तर त्याच्यातलं 2-3 पानावर मला सोडलं याच्यावर एक छोटा व्हिडिओ बनवते. तो व्हिडिओ खूप चालला, त्याच्यावर लोकांनी खूप कमेंट केल्या मोठ्या मोठ्या. ते माझ्यासाठी खूप हे होतं की अरे इतकं सिरियसली लोक ऐकत आहेत आणि लोकांना हे पाहिजे किंवा ऐकायचं असं मला कळलं. तर मग मला वाटलं की आपण याच्यावर अजून जास्त केलं पाहिजे आणि मग त्याच्यातनं हे करत राहिली आहे मी आता सध्या. चांगलं आहे. परंतु बऱ्याचशा मुली महिला आपण बघतो तर रेसिपी म्हणजे त्याला काय मी टीका करत नाही, परंतु रेसिपी, ट्रॅव्हल व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ करण्यामध्ये त्यांना स्वारस्य असतं. राजकारण समाजकारणाविषयी भाष्य करणाऱ्या मुली महिला विशेषतः मराठीमध्ये, हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहेत, मराठीमध्ये फार कमी आहेत. आणि तरी तू या क्षेत्राकडे वळलीस, त्याच्यासाठी अर्थातच स्वतःला अपडेट ठेवणं फार महत्त्वाचं असतं. राजकीय काय भाष्य करायचं, सामाजिक विषयांवरती काय भाष्य करायचं, तर वाचन त्यासाठी फार महत्त्वाचा भाग असतो. तुझे काही व्हिडिओ मी बघितले, तू पुस्तकांवरती सुद्धा एपिसोड केलेले आहेत. तर हे वाचनाचे संस्कार, वाचनाची आवड कशी काय निर्माण झालेली आहे सगळी? तर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती, तुम्हाला सांगितलं. मी UPSC करत असताना माझा मराठी लिटरेचर हा विषय होता आणि पुण्यामध्ये राहून अभ्यास करायचे, त्यामुळे लिटरेचर आम्हाला UPSCलाच 18 टेक्स्ट आहेत, 18 पुस्तकं आहेत, कादंबऱ्या, कथा, कविता, पूर्ण अभ्यास करावा लागतो. मग ते वाचनातून म्हणजे त्याच्यातून मला ते वाचनाची आवड निर्माण झाली. आम्हाला जे शिकवणारे सर होते किंवा माझे जे मित्रमैत्रिणी होते ते भरपूर वाचन करणारे होते. आणि पुण्यात तेव्हा मला सवय होती, म्हणजे 2012, 13, 14ला मी असं बघायचो की आजचे कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये कुठेतरी व्याख्यान लिहिलेलं असायचं, या विषयावर व्याख्यान आहे. तर पुण्यात खूप लोकांचे व्याख्यान ऐकले, गांधी भवनला असेल, सेवादलला असेल, बालगंधर्वला. आणि याच्यातनं ते जे काही इतके मोठे लेखक, पत्रकार यांचं ते ऐकून हळूहळू मला असं वाटतं इनडायरेक्टली ते होत गेलं. आणि मग त्याच्यातनं ते काहीतरी सांगायचे की हे पुस्तक वाचलं, त्याच्यात ते आहे. मग त्याच्यातून म्हणजे आवड निर्माण झाली. आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी या विषयावर जे आता मी वाचते, म्हणजे भगतसिंग किंवा भारताचा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, याच्यावर मी पुस्तकं वाचेन असं मला खरंच कधी नव्हतं वाटलं. म्हणजे अवांतर अभ्यास सोडून मला लिटरेचरमध्ये खूप आवड होती. मी कविता, कादंबऱ्या वाचायला आवडायचं, पण वैचारिक नव्हतं आवडत. आणि आता इतक्यात या काळामध्ये मी जे काही बघते आहे त्याच्यातनं मला वाटत गेलं की म्हणजे समजा गांधीजींबद्दल लोक काहीतरी बोलतात, तर मला वाटलं नाही, मग मी वाचलं पाहिजे. बरोबर. की आता परवा पाकिस्तान आणि आंबेडकरांविषयी काहीतरी कोणी बोललं, तर मी काल परवा ते पूर्ण पुस्तक वाचलं, खंड 8 जे आहे. तर मला असं वाटतं की आता जे काही आजूबाजूला चाललेलं आहे त्या चॅलेंजमधनं मी हे वाचते आहे की नाही, खरं काय आहे हे लोकांना सांगावं. आणि सुरुवातीला जे तुम्ही सांगितलं की महिला किंवा इतर लोक हे सगळे प्रयोग करतात, बरेचदा आपण ऐकलेलं असतं की यूट्यूबवरून पैसे कमवता येतात. माझं तेच होतं की मी 8 वर्ष स्पर्धा परीक्षेच्या मुलांना शिकवलं आणि मध्ये असं काहीतरी झालं की मला त्या फील्डबद्दल हे निर्माण झालं. मला असं वाटलं मला ह्याच्यात नाही राहायचं आहे, हे नाही करायचं आहे, हे शिकवायचं नाही आहे मला खूप काळ. मग दुसरं काय करता येईल म्हणून मी खूप वेगवेगळे प्रयोग केले. म्हणजे मी चित्रही काढले, चित्राचे प्रदर्शनं झालेत माझे, मी नाटकात काम केलं आहे. आणि मग मला वाटलं यूट्यूबवरून पैसे कमवता येतात म्हणून मी खूप प्रयोगही केले. पण आता तुम्ही म्हटलं ट्रॅव्हल किंवा इतर काही गोष्टी आहेत, ते करत असताना मला एक वाटायचं की आपण काहीतरी व्हॅल्युएबल दिलं पाहिजे, की ज्याच्यातनं काहीतरी व्हॅल्यू निर्माण होईल किंवा लोकांपर्यंत ती जाईल, असं माझं म्हणजे कायम तेच वाटत आलेलं आहे मला खूप आधीपासूनच, की मला काहीतरी द्यायचं आहे किंवा काहीतरी सांगायचे जे मला कळलं, रिअलाईज झालं. आणि म्हणून असेल की मी आता ह्या विषयावर मला असं वाटतं की आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून मी त्याच्यावर बोलते. पण कसं असतं बघ मुक्ता, आपण बरीचशी तरुण पिढी बघतो, बराचसा बहुजन समाजसुद्धा बघतो आपण, एका ठराविक उजव्या विचारधारेच्या मागे लागलेल्या आहे, त्याचा प्रभाव किंवा त्याचा पगडा मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती झालेला आहे. अशा काळामध्ये त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन संघर्षाची भूमिका घेणं आणि सुधारणावादी पुरोगामी विचारसरणीचा प्रचार करणं, यासाठी तशा प्रकारची मानसिकता, तशा प्रकारचे संस्कार असावे लागतात. तुझ्या बाबतीत ते कसं काय घडलं? बरोबर, माझ्या बाबतीत मी एक सांगू शकते की माझे आई वडील यांनी मला खूप मोकळं वाढवलं. म्हणजे त्यांनी मला कुठली आयडिओलॉजी शिकवली नाही, परंतु मला त्यांनी
कशासाठी अडवलं सुद्धा नाही. आणि म्हणून मी सुरुवातीच्या काळात राईट विंगचे सगळ्या लोकांचे शिबिरं केलेले आहेत, त्यांचे व्याख्यानं ऐकलेले आहेत. सुरुवातीला नागपूरला मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होती कॉलेजला, तेव्हा 3 वर्ष मी संघ परिवाराशी संबंधित असलेल्या एका संस्थेत 3 वर्ष इतकं काम केलं की मला अजूनही आठवतं. मी एक वेळ विचार केला होता की मला पूर्ण वेळ या संस्थेसाठी काम करायचंय, घरदार सगळं सोडून. त्यांची जे पॉलिसी असते ना, ते लग्न करत नाहीत आणि ते सगळं सोडून देतात आणि देशासाठी काम करतात. तर ते झालं होतं माझ्यासोबत. पण मग मला असं वाटलं की माझे वडील शेती करतात, तर मला वाटलं की मग मी हे जर केलं तर मला घरच्यांना जे मला त्यांना काहीतरी कमवून द्यायचं आहे किंवा त्यांचं लाईफस्टाईल थोडं अजून बरं व्हावं असं मला वाटतं, ते नाही करता येणार असं मला वाटलं. मग मी विचार केला की मी काय करते की मी स्पर्धा परीक्षा देते, मी अधिकारी वगैरे होईल आणि मी सुरुवातीला नोकरी करेल, 10-12 वर्ष पैसे कमवेन आणि ते माझ्या घरच्यांचं सगळं नीट करून देईल आणि मग मी हे काम करायला लागेल असा विचार केला. त्याच्यासाठी मी पुण्यात आली आणि पुण्यात आल्याच्यानंतर मग इथे जे काही वातावरण, मला जे काही सर्कल मिळालं, माझे जे सर होते ते पूर्ण मार्क्स आणि हे सगळ्या विचारांचे होते आणि त्यामुळे त्यांच्यातनं जे काही हळूहळू मूल्य येत गेले त्याच्यातनं मग माझं पूर्ण शिफ्ट झालं. ते इकडच्या बाजूने मी गेली आणि आता मी इतकी इकडची झाली आहे की निश्चितपणे आणि ते कौतुकास्पदच आहे. म्हणजे त्याच्यात काही संकोच मांडण्याचं कारणच नाही, ते अभिमानास्पदच गोष्ट आहे. मुक्त हे आश्चर्यकारक आहे. म्हणजे आत्ता तू जे काय करतेस ते पाहिल्यावरती धक्कादायक म्हटलं तरी चालेल की तू त्या संघाच्या सगळ्या त्या कार्यप्रणालीमध्ये सहभागी आणि काही वर्ष तिथे होती. कशामुळे संघाविषयीचं हे आकर्षण वाटलं तुला? म्हणजे त्याच्यातून मला कळेल की लोकांना कशामुळे आकर्षण वाटतं ते आणि मग बाहेर पडावं असं का वाटलं? मला त्यांच्याविषयी आकर्षण वगैरे वाटलं नाही. मी जेव्हा नागपूरला कॉलेजला गेली, फर्स्ट इयरला असेल, त्या वयामध्ये मला माहीत नाही, मला आतून असं वाटायचं की आपण काहीतरी देशासाठी केलं पाहिजे. नागपूरवरून जवळच ते बाबा आमटेंचं, प्रकाश आमटेंचं जे आहे त्याचं खूप लेखन यायचं, ते मी सतत वाचायची. तर मला खूप वाटायचं की आपण यांच्यासारखं काहीतरी काम करूया, देशासाठी, लोकांसाठी काम करूया. हे सतत असायचं की मी काहीतरी केलं पाहिजे. आणि एक दिवस कॉलेजच्या नोटीस बोर्डवर मी पाहिलं की शिबिर त्यांचं होतं, काहीतरी युवा प्रेरणा शिबिर असं नाव होतं. आणि ते खाली फोन नंबर दिलेला होता, ॲड्रेस दिलेला होता. मला काहीच माहीत नव्हतं की हे कोण आहे. मी फोन लावला त्यांना आणि त्यांच्या ॲड्रेसवर मी स्वतः गेली. तिथून खूप लांब होतं, मी सायकल चालवत गेली. मला असं वाटलं की काहीतरी हे खूप इंटरेस्टिंग दिसतंय, मला काहीतरी शिकायला मिळेल आणि मला देशासाठी काम करायला मिळेल. आणि मी तिथे गेली. त्यांनी सांगितलं असं असं शिबिर आहे, ते कधी आहे. आणि मी इतक्या जोशमध्ये होती, मला असं एकदम छान वाटलं होतं की आता आपल्याला योग्य दिशा मिळालेली आहे, हे सगळे लोक चांगले दिसत आहेत, हे खरंच देशासाठी काम करतात. आणि त्यांची संघटना म्हणून ते स्ट्रॉंग आहेतच. त्यांचे ध्येय आहे संस्कृती वाचवणे वगैरे, हे जे काही दिसतं आपल्याला. मी गेली त्यांच्या शिबिरांमध्ये सुरुवात म्हणजे शिबिरं छानच असतात, देशभक्ती शिकवतात, संस्कृती किती आपली रक्षण केलं पाहिजे, आपल्या देशावर कसे विदेशी आक्रमण झाले त्याच्यामधनं आपण कसे वाचलो आणि त्याच्यामुळे इथून पुढेही देश वाचला पाहिजे. तर हे सगळं ऐकून खूप इमोशनल झाली मी. मला असं वाटलं येस, या देशासाठी मी काम केलं पाहिजे. आणि त्या सगळ्या वातावरणातच होती. त्याच्यानंतर मोदी सत्तेमध्ये आले, मला तेव्हा खूप भारी वाटलं, सगळं झालं. आणि मे बी असेल की माझ्या आतमधून असं एक कायम ऑनेस्ट आपण असलं पाहिजे कुठल्याही गोष्टी प्रती, हे मी स्वतःचं कायम टेस्टिंग करत असते. तर जेव्हा मोदींचं हे सगळं चुकीचे प्रकार चाललेले होते तेव्हा मग मला असं वाटायचं हे चुकीचं आहे. आणि त्या माझ्या संस्थेतले जे काही लोक होते ते म्हणायचे असं काही नको बोलू, ते देशासाठी काम करतात, ते धर्मासाठी काम करतात. तर मला असं वाटलं की अरे हे चुकीचं करतायत ना, ह्यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या तरी ते म्हणतात की ते धर्मासाठी काम करतायत. तेव्हा मला साक्षात्कार झाला. मी म्हटलं की यांना खरंच देशाची काळजी आहे की यांचे हेतू काय आहे. मग मला डाऊट व्हायला लागला की यांचा नेमका हेतू काय आहे. जर खरंच यांना देश पुढे जावा वाटतो, या देशाला जागृत करायचं आहे, तर मग जे सत्यासाठी सत्य म्हणून बघा म्हणतायत त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. ते म्हणतात की नाही, धर्मासाठी असेल तर मी असत्य पण बोलू शकतो. असं मी ऐकलं. एक मला ट्रेन करणारी व्यक्ती होती, तिने सांगितलं की मी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतो की मी जे करेन ते धर्मासाठी करेल आणि धर्मासाठी जर बोलावं लागलं तर मी असत्य पण बोलू शकेल किंवा असत्य पण करू शकेल. हे माझ्यासाठी खूपच शॉकिंग होतं, कारण मला असं माझं कायमचं हे असतं की नाही जे सत्य आहे ते हे केलं पाहिजे. मला असं वाटलं धर्मासाठी पण असलं तरी खोटं का करायचं, चुकीचं का करायचं आणि त्याच्यातनं कुठला धर्म वाचतो. कारण मला असं वाटतं की धर्म म्हणजे सत्य
आणि या सगळ्या डायलेमामधनं मग मला असं वाटलं नाही हे काहीतरी आहे. आणि आता मग मी जेव्हा मला त्यांचा इतिहास माहीत नव्हता, मी त्यांच्या इतिहासाची पुस्तकं म्हणजे लोकांनी लिहिलेलं आहे, झोत वाचलं मी रावसाहेब कसबे यांचं, किंवा संघ समजून घेताना दत्तप्रसाद दाभोळकरांचं पुस्तक वाचलं, तेव्हा मला कळलं की हे लोकांनी तर खूप काहीतरी केलेलं आहे वेगळं वेगळं. आणि हे दाखवतात देशभक्ती आणि हे, पण त्यांचा कोर एजेंडा खूप वेगळा आहे. आणि गोळवळकरांनी काय लिहून ठेवलेलं हे खूप वेगळं आहे. संविधानाला विरोध केला आहे, भारताच्या स्वातंत्र्याला विरोध केला आहे. मी त्या संस्थेमध्ये हेच शिकली की तिरंगा असंच काहीतरी आलेलं आहे, जनगणमन आपलं गीतच नाही आहे. मग मला आता लिंक लागायला लागली की हे का होतंय. आणि आता माझं एकदम स्ट्रॉंग मत आहे की ते बोलताना भले बोलत असतील की देश वगैरे, पण ते कोरला नाही आहे. आणि ते असताना जसं आमच्या गावामध्ये काही गुंड आहेत की त्यांना ते गुंडगिरी तिकडे करत असतात, पण गावात सगळ्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहतात, आरती करतात, देवपूजा करतात, लोकांना खाऊ घालतात. लोकांना असं वाटतं हा चांगला आहे, पण तो चांगलं काम नाही करताय ना. तसंच मला असं वाटतं या संस्थांचं पण आहे की लोकांनी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावं म्हणून हे देशभक्ती, देशप्रेम, निशिस्त हे ते सगळं करतात. त्याच्यातनं लोक इमोशनल होऊन त्यांच्यासोबत जोडले जातात, पण त्यांचे कोर एजेंडे खूप वेगळे आहेत. आणि हे सगळं म्हणजे मी त्याच्यातनं बाहेर पडली ते मोदीमुळे, भाजपच्या सत्तेमुळे. मे बी ते नसते आले तर मला त्यांचे कुटील कारणामे ते कळलंच नसतं यांचं सत्य काय आहे. तर मला असं वाटतं मी त्याच्यामुळे बाहेर पडली. आणि मी कोणालाही सजेस्ट करेल चुकूनही जाऊ नका यांच्या कुठलंही हिंदुत्व हे ते सगळं जे काय करणारे आहे ते हिंदू धर्माच्या विरोधातले लोक आहेत. त्यांना धर्माशी काहीच घेणं देणं नाही. मला माहिती आहे आपला धर्म काय सांगतो, आणि हे बिलकुल धर्म न मानणारे लोक आहेत. तू मगाशी बोलता बोलता ओझरता उल्लेख केला, तू नाट्यप्रयोगांमध्ये वगैरे त्याच्यात सुद्धा भाग घेतलेल्यामध्ये आम्ही तुझं काही त्या जाहिराती सुद्धा बघितल्या होत्या, ते बॉक्समध्ये वगैरे प्रयोग. ते कसं काय? ते खरं तर मी वऱ्हाडी भाषा मला येते म्हणून ते झालं. आणि नागपूरला शिक्षण झालं, त्याच्यामुळे माझी आई वऱ्हाडातली आहे आणि ती भाषा मला अवगत आहे. तर एक डायरेक्टर आहे आमचा मित्र आहे सुयोग, त्याला ते नाटक करायचं होतं व्हाया सावरगाव खुर्द, राजकारणावर, गावातल्या राजकारणावर नाटक आहे ते. आणि त्याला पाहिजे होतं पूर्ण वऱ्हाडी येणारे लोक, त्याला ऍक्टिंग वगैरे काही घेणं देणं नव्हतं. तर त्याचं असं मला फोन आला की तुला वऱ्हाडी येते का? म्हटलं हो येते. मग म्हटलं एक व्हिडिओ करून पाठव. 1 मिनिटाचा मी त्याला व्हिडिओ करून पाठवला वऱ्हाडी भाषेतला. झालं, घेतलं त्यांनी मला त्या नाटकामध्ये. काय होता व्हिडिओ तो? सांग तर खरं, म्हणजे वऱ्हाडी भाषा मला सुद्धा नीट माहिती नाही. त्या कॅरेक्टर कडून पण मी खूप शिकली. हे जे नाटक आहे दिनकर दाभाडे यांनी लिहिलेली कादंबरी आहे ती, त्याच्यातलं मनकर्णा मानवतकर म्हणून एक महिला आहे जी एकदम बोल्ड असते. आणि तिचा एक फेमस जो डायलॉग आहे की मी लय जिंदाबाद बाई आहे. तर ती इतकी जिंदाबाद असते की ती जे आहे ते एकदम खरं स्वतःचं सांगत असते. माझं काय आहे, मी काय विचार करते, गावातले लफडे काय आहे, सगळ्या विषयी ती एकदम सांग ना, त्या वऱ्हाडी भाषेत सांग ना. म्हणजे काय सांगू मी आता? म्हणजे तू त्याला कुठला व्हिडिओ करून पाठवला, तो तुझ्या लक्षात असेल तर तो बोल. तो व्हिडिओ तर मला आठवत नाही, किंवा ते जे सादरीकरण करतेस त्या प्रयोगामध्ये त्यातलं काहीतरी. ठीक आहे. तर त्या नाटकातला एक डायलॉग आहे जो शेवटी मी म्हणते. आणि या सगळ्या पितृसत्ताक व्यवस्थेला त्रासलेली ती बाई असते आणि ती एकदम बिंदास्त असते. तर ती म्हणते की या शास्त्रानं सारे एकतर्फीच लिहिलेलं आहे पुरुषाईच्या बाजूनं. मीनं जर कधी नवशास्त्र लिहिलं तर मी त्यात लिहीन का बाईच्या जातीनं माणसा देखत मोठ्या मोठ्यांना हसाव, बाईनं तिला वाटत तसे कपडे घालाव, ज्यातून आपलं पुरं अंग दिशीन असे कपडे घालाव. एखाद्या बाईले वाटलं 5 नवरे करावं तर तिनं कोणाची भिडवड न ठेवता 5 नवरे करावं. बाईनं माणसाले देव मानू नये, त्याच्या पूजा करू नये, त्याच्या पाया पडू नये. मी लय जिंदाबाद बाई आहे असा तो डायलॉग आहे त्या मनकर्णाचा. ग्रेट. छानच आहे. आणि आता पुढे जाताना मला आणखीन एक विचारायचं आहे की आमच्यासारखे म्हणजे पुरुष लोक आत्ताच्या या काळामध्ये मुख्य प्रवाहाशी किंवा या ज्या फॅसिस्ट शक्ती आहेत त्यांच्याशी त्यांना विरोध करताना, त्यांच्यावरती टीका टिप्पणी करताना आम्हाला 10 वेळा विचार करावा लागतो. ज्या पद्धतीचं ट्रोलिंग होतं, ज्या पद्धतीचे वेगवेगळ्या स्वरूपातून हल्ले करण्याचे प्रयत्न होतात, अशा काळामध्ये तू तीच भूमिका घेऊन पुढे चाललेली आहे. तुला याची भीती वाटत नाही कधी? नाही, मला भीती वाटत नाही. म्हणजे मी सावधगिरीने सगळ्या गोष्टी करते, पण मला असं वाटतं की सगळ्यात जास्त भित्रे लोक तेच आहे. हे मला माझ्या अनुभवावरून कळलेलं आहे. इव्हन माझे खूप जवळचे मित्र पण जे राईट विंगचे सपोर्टर आहेत, तर ते फेसबुकवर माझ्या याच्या खाली काहीतरी लिहितात किंवा इकडे तिकडे कमेंट करतात आणि त्यांना फोन केला ना तर ते फोनच नाही उचलत.
मी काही लोकांना इतके फोन केलेले आहेत, माझे खूप जवळचे मित्र, तर ते फोन उचलत नाही. ते तिसऱ्या मित्राला फोन करून सांगतात, अरे मला मुक्ता फोन करून राहिली, आता खूप झापते वाटते मला. तर त्याच्यावरून मला कळतं की हे स्वतः इतके घाबरलेले आहेत, तिथे काही पण लिहितात आणि स्वतः बोलायला असे तुमच्यासमोर नजरेला नजरे भिडून ते बोलू शकत नाही. आणि मला असं वाटतं की सत्य आपल्या बाजूने आहे. मी जे सांगत आहे ते खरं आहे, मी कुठली रचलेली कहाणी सांगत नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यात घाबरण्याचं काय कारण आहे? इतके सगळे जे काही इतक्यात मी वाचत आहे, गांधीजी असेल, भगतसिंग असेल, यांच्याकडे बघून असं वाटतं की अरे या लोकांनी आपलं आयुष्य संपवलेलं आहे. म्हणजे भगतसिंगांनी तर घाबरायचं काय? आणि घाबरलो तर मग मला असं वाटतं की ऑलरेडी जो देश लयाला चाललेला आहे ते सगळं अजून वाढत जाईल. आणि हे मला बघवणार नाही, म्हणजे मी कधीच हे बघू शकणार नाही, गप्प तर बसूच शकणार नाही. आणि त्यामुळे मी हे बोलते. मला असं वाटतं की याच्यातनं अनेकांना असं वाटतं की तू हे देशासाठी चांगलं काम करते आहे, पण मी जर खरं विचार केला तर मला असं वाटतं की त्याच्यातनं मला बरं वाटतं. कारण मी जे आहे ते तसं बोलली ना तर माझं समाधान जास्त होतं. तर मी तर म्हणेन की हे मी माझ्यासाठीच करते आहे, जेणेकरून मला बरं वाटतं की हां जे आहे ते बोलले. हां, पण हे इतकं भयंकर ट्रोलिंग असतं की अनेकदा आपल्या घरच्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं त्यामुळे, की बाबा तू करते तर तुझे पालक वगैरे त्यांना चिंता वाटत असेल, ते ट्रोलिंग कधी त्यांच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर. आम्ही या सगळ्याचा अनुभव घेतलेला आहे. मग त्यांना तू म्हणजे त्यांना समाधानकारक वातावरणात कशी ठेवतेस तू, की बाबा याच्यात घाबरण्याचं कारण नाही, कसं त्यांना कसं कन्व्हिन्स करते घरच्यांना? हे होतं माझ्या घरी, माझ्या वडिलांना किंवा आईला वगैरे एखाद्या वेळेला वाटलेलं आहे की अरे हे तू खूपच जास्त बोललेली, म्हणजे डेंजर झालेलं आहे, बोललेलं आहे, किंवा इतकं पण नको हे होऊ. तर मी त्यांना पण समजावून सांगण्याचाच प्रयत्न करते की हे जे काही आहे, मी काही जे आहे तेच बोलते आहे आणि हे बोलणं खूप गरजेचं आहे. प्रश्न असा आहे की तू वाचतेस, आता मगासपासून तू सगळे उल्लेख केले, हे सगळे नेते आपले काय पात्रतेचे होते, किती मोठ्या योग्यतेचे होते, आणि आता हे सगळी खुजी नेतृत्व आपण बघतोय, याची तुलना करताना मनामध्ये काय विचार येतात? सगळं तुलनाच होऊ शकत नाही. जर बघितलं तर इतकं वाईट वाटतं. मला असं वाटतं की काय कुठल्या प्रकारचे लोक आपण मोठे करून ठेवलेले आहेत या देशामध्ये. इतके ऑनेस्ट लोक आहेत सर, इतके प्रामाणिक लोक आहेत ज्यांना मी ओळखते स्वतः, आणि त्यांची अवस्था बघून मला असं वाटतं की हे लोक डिझर्व करतात तिथे वरती जाणं. आज कोणी पण फालतू, ज्याच्याकडे नैतिकता नावाने शून्य आहे, जो गुंडगिरी करतो, तो मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न बघतो, कुठला तरी आमदार खासदार व्हायचे स्वप्न बघतो. यांचे पगार आपल्याच खिशातनं जाणार आहे. म्हणजे आपण म्हणजे इतकं वाईट वाटतं की मला असं कम्पेअर पण नाही करता येत. आणि म्हणून मला असं वाटतं की परत परत हे सांगत राहिलं पाहिजे. पण आता तू काय मी काय, आपण बहुजन समाजातून येतो, आणि एका ठराविक वर्ण वर्चस्ववादी लोकांनी त्या विचारसरणीचं पाठराखण करणं, त्यांना समर्थन देणं आपण समजू शकतो. परंतु जेव्हा आपला बहुजन समाज मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे गेलेला आहे, भरकटल्यासारखं, आणि त्यांचं समर्थन करतो, त्यावेळेला काय हतबलता, वाईट वाटत नाही? वाईट वाटतं, हतबल वाटतं, पण मला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत हा जो खरा विचार आहे तो पोहोचला नाही आहे. मला माझ्या बाबतीतही वाटतं की मला आश्चर्य वाटतं, माझ्यासारखी मुलगी 5-7 वर्ष त्यांच्या आयडिओलॉजी खाली, त्यांचं समर्थन त्यांच्यासाठी भांडणारी कशी काय होऊ शकली? कारण माझ्याकडे ही जी पर्यायी आणि जी खरी गोष्ट आहे ती पोहोचलीच नाही. मला हे माहीतच नव्हतं की गांधीजींनी पाकिस्तान जर झाला तर पाप आहे असं म्हटलं. मला माहीत नव्हतं की इथलं मूल निवासींचं काय म्हणणं आहे. आणि मला जर का तो विचार आला असता तर मी तिकडे गेली नसते. आणि मला असं वाटतं की हे लोकांपर्यंत गेलं नाही आहे. हतबल वाटतं, पण मला असं वाटतं की मग ते जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते गेलं नाही म्हणूनच लोक तसे आहेत. लोकांना खरं कळलेलं नाही अजून पण. लढत राहायला पाहिजे, बोलत राहायला पाहिजे असं वाटतं. हां, मला खूप लोकांच्या कमेंट्स येतात की त्यांना माझ्या व्हिडिओमुळे या गोष्टी कळल्या. मला एक तर कमेंट आत्ता मला आठवते अजूनही, परवाचीच, की तेव्हा त्या मुलांनी खूप मोठं लिहिलं की ताई खरंच मी माफी मागतो तुझी, मी तुला याच्या आधी खूप वाईट बोललेलो आहे, या व्हिडिओच्या खाली वेगवेगळ्या खूप हे केलेलं आहे, पण मला आता कळलं की हे लोक खरंच खूप वाईट आहेत. आणि खूप धन्यवाद तुझे की तुझे सतत व्हिडिओ बघून मला या गोष्टी रिअलाईज झाल्या आणि मी ते प्रत्यक्षात पण बघतो आहे. आणि मी खरंच त्या मुलाच्या आधीच्या कमेंट जाऊन बघितलं. यूट्यूबमध्ये आपल्याला कळतं ह्यांनी आधी काय कमेंट केल्या होत्या. तर त्यांनी मला खरंच तू लय शाणी, तू असली, तू तसली असं बोलला होता. नंतर तोच मुलगा माफी मागतो, माझ्या ओळखीचा पण नाही आहे. मला हे वाटतं की हे कमवलं आहे. आणि एक जरी माणूस असेल असा, एक व्यक्ती, मुलगी, मुलगा, तरी पण सुरुवात झालेली आहे. हे हळूहळू का होईना परिवर्तन घडतंय. हो. आता तू स्वतः एक तरुणी युवती आहेस, मुलगी आहेस, महिला आहेस, आणि आपण बघतो की
ज्या सावित्रीबाईंमुळे किंवा आणखीन अशा प्रकारच्या विचारसरणीच्या सगळ्या महिलांमुळे, आता सावित्रीबाई तुझ्या याच्यावरती पण आहे टी शर्टवरती, महिलांना सगळे अधिकार मिळाले, त्यांना स्वातंत्र्य मिळालं. आज ज्या सगळ्या महिला वेगवेगळ्या म्हणजे गगन भरारी घेत आहेत, सगळं काही करू शकत आहेत, त्याच्या पाठीमागे सगळं त्यांचं त्याग आणि त्यांचं लढा आहे. ते सगळं विसरून मोठ्या प्रमाणामध्ये महिला, मुली भरकडलेल्या वाटेवरती, आणि जी प्रतिगामी विचारसरणी आहे, स्त्रियांचं शोषण हा मुख्य त्यांच्यातला भाग आहे, आणि तरीही त्यांना भुलतात, त्यांच्या विचारसरणीच्या मागे धावतात. कसं बघते या सगळ्याकडे तू? याच्याकडे पण मी तसंच बघते, कारण मी पण माझ्या शाळेपासून स्वतःला आठवलं तर मला कळतं की माझ्यापर्यंत सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुले यांनी काय म्हटलं हे पोहोचलंच नाही सर. मला हे माहीतच, मला फक्त त्यांची नावं माहीत होते. माझ्या शाळेमधनं मला तर हेच कळलं की कर्वेंनी पहिली शाळा सुरू केली, किंवा हे सगळे ज्याला आपण म्हणूया की आज त्यांचं नाव कोणीच नाही घेत, पण हे खरे विचार माझ्यापर्यंत आलेच नाही. माझ्या कुठल्या शिक्षकांकडूनही आले नाही. एक दोन अपवाद असतील, पण त्यांनी पण याच्याविषयी बोलले नाही. मी स्वतः जेव्हा त्यांचं रिअल लेखन वाचते, आज महात्मा फुलेंनी लिहिलेलं वाचलं, सावित्रीबाईंनी लिहिलेलं वाचलं, तेव्हा मला कळतं की अरे हे खरे लोक आहेत की ज्यांना आपण मोठं करायला पाहिजे, ज्यांचे फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये असायला पाहिजे. आणि परत याच्यावर तेच आहे की लोकांपर्यंत ते गेलं नाही आहे. शाळांमधनं सावित्रीबाईंवर भाषणाची कॉम्पिटिशन, निबंध स्पर्धा नाही झाल्यात. सावरकर, टिळक यांच्यावर स्पर्धा झालेल्या आहेत आमच्या प्रत्येकाच्या शाळेमध्ये. ह्या होतील तेव्हा लोकांना ते खरं कळेल. खरं आहे. दुर्दैवाने ते म्हणजे काँग्रेसच्या सत्ता काळात सुद्धा या सगळ्या गोष्टींचा फार असं गांभीर्याने विचार झाला नाही, आणि त्याचे आता दुष्परिणाम त्यांना सुद्धा भोगायला लागतात, देशाला सुद्धा भोगायला लागतात. तू स्पर्धा परीक्षा तू स्वतः दिलेल्या आहेत, तू स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतलेले आहेत, इतिहासाचं त्या निमित्तानं भरपूर वाचन झालेलं असेल. आता जी ही राजवट इतिहासच बदलायला बघते, इतिहासाचा विपर्यास करायला बघते, मोगल कालखंड संपूर्ण इतिहासातून वगळून टाका, किंवा आधुनिक विज्ञानवादी विचार वगळून टाका आणि पुराणातल्या भाकडकथा सिलेबसमध्ये घुसवा, या सगळ्याकडे कसं बघते, आणि याचं काय होईल मग देशाचं अशाने? हे खूपच सर म्हणजे डिझास्टरच आहे. मला असं वाटतं की आताची जी पुढची पिढी आहे, जी की 10 वर्षानंतर वोटर बनणार आहे, मला असं वाटतं की ती घडवण्याची प्रक्रिया यांची सुरू झालेली आहे. आणि हे खरं तर हे असं नाही नसायला पाहिजे. जे खरं आहे तेच मांडायला पाहिजे. आणि इतिहासाची सगळी मोडतोड जी काही करणं चाललेले एकदम चुकीचे प्रकार चाललेले आहेत, ते ताबडतोब थांबवले पाहिजे. आणि ते नसतील होत तर मग बाहेरून आपल्याला काय प्रयत्न करता येतील की खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं. मला असं वाटतं की ते आपण करत राहायला पाहिजे. हे जे काही मोडतोड केलेली आहे, आता परवाच मी तुम्हाला सांगितलं पार्टिशन ऑफ इंडिया मी वाचते, त्याच्यात त्यांनी NCERTमध्ये म्हणतायत की त्यांनी कोणाकोणाला दोषी ठरवलेलं आहे, काँग्रेसला वगैरे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं पार्टिशन ऑफ इंडियामध्ये त्यांनी डायरेक्ट मुस्लिम लीगचा प्लॅन काय आहे हे सांगितलं, मुस्लिम लीगनी काय काय मागण्या केल्या हे सांगितलं. याच मुस्लिम लीगला हिंदू महासभा सपोर्ट करत होती. हाही इतिहास आहे, पण हा इतिहास पोहोचवला नाही जात आहे. गांधीजींनी तर या पार्टिशनला पाप आहे असं म्हटलं होतं, तर आता ते गांधीजींनाच दोषी ठरवत आहे. तर हे एकदम देशद्रोही, म्हणजे मी तर म्हणते की देशासोबत गद्दारी आहे. आणि हे सगळे लोक गांधीजी कोणत्या आयडिओलॉजीची असतील, त्यांनी स्वातंत्र्यासाठी जे काय थोडं बहुत केलं, यांचं आपल्यावर ऋण आहे किती मोठं. त्यांच्याबाबत अशा खोट्या गोष्टी पसरवणं हे खूप मोठी गद्दारी आहे, पापच आहे. म्हणजे हे चूक आहे, एकदम चूक आहे. पण आता ज्या पद्धतीने आपण सुप्रीम कोर्टात बघितलं, म्हणजे सरन्यायाधीशांच्या सोबत जो काही प्रकार घडला तिकडे MP ते अनिल मिश्राची काय भलतीच नाटकं चालू आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मितीमधलं योगदानच अमान्य करण्याचे प्रकार चाललेले आहेत. आणखीन कुठे कुठे अशा प्रकारचे भयानक, कालच ते एका मुस्लिम खासदारा बिचारी रडली ती इकरा हसन, तिची मी व्हिडिओ क्लिप बघितली. कसं वाटतं म्हणजे आता सर्व प्रकारे स्थापनेच्या 100व्या वर्षामध्ये संघाने इतकं प्रचंड सगळीकडून आक्रमण केलेलं आहे देशावरती आणि संपूर्ण इथल्या सिस्टीमवरती, याच्यातून पण देश बाहेर निघेल आणि पुन्हा चांगल्या स्थितीकडे मार्गक्रमण करेल अशी आशा वाटते तुला? वातावरण खरं तर खूपच भयंकर सध्या आहे, पण तरी मी निराश नाही आहे. आणि मला खरंच असं वाटतं की याच्यातून बाहेर पडेल. याचं एकमेव कारण आहे, कारण आपल्याकडे सत्य आहे. जे सत्य आहे हे जेव्हा लोकांच्या समोर येईल तेव्हा नक्कीच देश याच्यातून बाहेर येईल. मग त्याला थोडा वेळ लागू शकतो आणि लोक ह्या गोष्टीला कंटाळून जातील ना, कधी ना कधी तर कंटाळतीलच.
आणि हे जे काही सगळे यांचे फेक नॅरेटिव्ह आहे, मला असं वाटतं आपण म्हणतोय की ते नवीनच एक काढतात. तो मिश्रा म्हणतो आंबेडकरांनी काही नाही केलं, BN रावनी केलं. हे नवीन नवीन काढतच राहतात. म्हणजे आधी त्यांनी गांधीजींना बदनाम करून पाहिलं, लोकांना कळलं की गांधीजींचं काय, आता ते बंद केलं त्यांनी, आता ते दुसरे विषय शोधत आहेत. तर याला लोक कंटाळतील. आणि मेन म्हणजे काय आहे सर, म्हणजे हे सगळं फेक नॅरेटिव्ह पसरवत असतील तरी ठीक आहे, या लोकांनी जर का शाळा भरपूर बांधल्या असत्या, रस्ते पक्के केले असते एकदम, आणि इथल्या लोकांना रोजगार मिळाला असताना, तर लोकांनी या गोष्टीकडे खरंच दुर्लक्ष केलं असतं. पण ह्यांच्या कामामध्ये पण काही तथ्य नाही आहे. हे सगळे यांचे काय म्हणूया, सगळे चुकीचे कामं चाललेले आहे, काहीच नीट करत नाही आहे. आणि त्यामुळे नक्कीच मला तर असं वाटतं की कारण हे ऑनेस्टच नाही आहे देशासोबत. म्हणजे फक्त आयडिओलॉजी म्हणून ते चुकीचं नाही सांगत आहेत, तर प्रत्यक्षात कामं म्हणून सामान्य जनतेला काहीतरी राहत मिळावी म्हणून पण त्यांचे प्रयत्न तसे नाही आहे. आणि म्हणून भले जे काही इथं सगळं हेट पसरवत आहे त्याच्यासाठी पण नाही, पण स्वतःच्या, जसं आता शेतकरी आक्रोशात आहे कारण की अर्थव्यवस्थाच कोलमडून गेलेली आहे. विद्यार्थ्यांना हाताला काम नाही आहे किंवा शाळेमध्ये जे काही शाळा बंद पडत आहेत, तर लोक ह्याच्या निधरी त्यांना कंटाळतील आणि त्यांच्या विरोधामध्ये लोक बोलत राहतील, निदान त्या निमित्ताने तरी. आयडिओलॉजी जरी आपण एका बाजूला सोडली तरी. तर मला असं वाटतं की नक्कीच हे जेव्हा सगळं जागं होईल आणि आपल्यासारखे अनेक लोक आपण बोलत आहोत, बोलत राहणार आहोत, आणि खरं सगळीकडे लिहून ठेवलेलं आहे, सगळीकडे आहे, त्यांनी किती मिटवायचा प्रयत्न केला तरी सत्य संपणार नाही आहे. आणि त्यामुळे कधी ना कधी देशाला हे कळेल हे सत्य आहे आणि त्याच्यातून आपण बाहेर येऊ, मला आशा आहे. नाही, चांगलं आहे. असा सकारात्मक दृष्टिकोन असलाच पाहिजे. वेगवेगळ्या मार्ग चोखाळत तू इथपर्यंत आलेली आहे आणि आता जवळपास लवकरच तुझे 3 लाख सबस्क्रायबर होतील. आणि ही फार म्हणजे छोटी गोष्ट नाही, फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे जसं सुरुवातीला म्हटलं तसं की इतर गोष्टींमधनं व्हिडिओ करणं आणि लोकप्रिय होणं हे तुलनेने सोपं आहे. सामाजिक राजकीय विषयावरती परखडपणे भाष्य करणं आणि ते लोकांना आवडणं हे फार थोडंसं तुलनात्मक कठीण गोष्ट आहे आणि ते तू यशस्वीपणे करते. काय पुढची दिशा असणार आहे तुझी, काय सांगशील? हे जे मी आत्ता करते आहे हे मला करतच राहायचं आहे. राजकारणापासून मला एकेकाळी असं वाटायचं सगळे राजकारणी सारखे असतात, आपण कशाला राजकारणावर बोलायचं, हे मला 4 वर्ष आधी वाटायचं. फार काळ नाही झालाय त्याला. पण मला आता इतकं कळलेलं आहे की जसं प्रदूषणाविषयी मी नाही बोलली तरी ते माझ्या नाकात जाणार आहे आणि माझं लंगवर परिणाम होणार आहे, तसंच राजकारणाचं पण आहे. मी जरी नाही बोलली तरी पण ते राजकारण मला अफेक्ट करू शकतं, त्याच्यामुळे मी बोलत राहिलं पाहिजे. माझ्यासाठी, माझ्या स्वतःच्या भविष्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी आणि या देशासाठी म्हणून पण बोलत राहिलं पाहिजे. तर म्हणून मला असं वाटतं की हे करत राहायचं आहे. शिवाय फक्त इतकंच नाही आहे, तर मी तुम्हाला सांगितलं मी 8 वर्ष शिकवलेलं आहे, त्यामुळे माझे ऑनलाईन मी काही कोर्सेस या सगळ्या अनुभवाचे छोटे छोटे मी कोर्स तयार केलेले आहेत, त्याच्यावर काम करायचं आहे. माझे नवीन आता समजा ChatGPTवर मी मराठीमध्ये ChatGPTवर कोर्स नाही आहे, कुणीच केलेलं नाही आहे, तर ChatGPTचा मराठीमध्ये छोटा मी कोर्स तयार केलेला आहे, हे करायचं आहे. असे खूप वेगवेगळ्या गोष्टीवर, समजा आता मराठी तरुण आहेत की मला असं वाटतं की नवीन गोष्टी त्यांना माहीत नाही आहे, खूप लोकांना नाही माहिती, ते फक्त रील्स बघत आहेत, त्यांना माहीत नाही की भविष्यामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे. त्यामुळे मला तर खूप वाटतं की आजचा जो आपला तरुण आहे महाराष्ट्रातला मराठी, प्रत्येकाने AI विषयी जे जे नवीन येतं ते शिकलं पाहिजे, त्याच्यामध्ये स्वतःला अपडेट करत राहिलं पाहिजे. आणि ठीक आहे या देशामध्ये नाही, पण AI किंवा तुम्ही इंटरनेटमध्ये जे काही नवीन गोष्टी येत आहेत त्याच्यातनं तुम्ही इंटरनॅशनल नोकऱ्या पण मिळवू शकता. त्यामुळे नवीन नवीन तंत्र हे निदान त्याचे कोर्सेस घेऊन तुम्ही शिकत राहिलात ना, तर इथे बसून आपण बाहेरच्या देशासाठी काम करू शकतो. आणि मला असं वाटतं की याच्यासाठी एम्पॉवर करायचं, मला माझ्या गावासाठीही काम करायचं आहे. गावात एक लायब्ररी सुरू करायची आहे मला. शिवाय एकेकाळी मला लहान मुलांसाठी खूप काम करायचं होतं, पण मला असं वाटतं की आता तरुणांना निदान आयडिओलॉजिकली त्यांनी कधीही अशा ज्या चुकीच्या विचारधारा आहेत त्यांच्याकडे जाऊ नये ते कधीच. म्हणजे कुठल्या विचारांनी जा हे मी सांगणार नाही त्यांना, पण निदान हे होईल की ही दिशा नाही आहे हे त्यांना कळलं पाहिजे. अशा अर्थाने मला काही गोष्टी करायच्या आहेत, त्याचं प्लॅन सध्या सुरू आहे, पण ते जेव्हा होईल तेव्हा मी सांगेनच. मुक्ता तरुण पिढीची प्रतिनिधी आहे आणि आमच्या वयामध्ये खूप अंतर आहे आणि म्हणून मला उत्सुकता होती की एक तरुण मुलगी जे धाडसाने यूट्यूबवरती विचार मांडते, तिचं वैयक्तिक आयुष्य, तिची वाटचाल कशी होती आणि पुढच्या तिची दिशा काय असणार आहे, तिचे विचार नेमके कशा प्रकारचे आहेत, कशा प्रकारच्या संस्कारातून ती आलेली, हे सगळं जाणून घ्यायचं होतं. आणि तुमच्यापैकी अनेकांची ती जाणून घेण्याची इच्छा असेल,
ती अपेक्षा तुमची पूर्ण झाली असेल असं मला वाटतं. मुक्ता, खूप खूप थँक्यू. इथेच थांबतो. थँक्यू सो मच सर, धन्यवाद. म्हणजे तुमच्या चॅनलवर मी आली हे, मी एकेकाळी तुमचं बघून बघून गोष्टी लक्षात ठेवायची, लिहून ठेवायची, आणि आज मला खरंच खूप चांगलं वाटतंय. तू लवकर माझ्यापेक्षा पुढे जाणार आहेस आणि मला स्वतःला त्या गोष्टीची प्रतीक्षा आहे. मला तुमचे जे काही सबस्क्रायबर असतील ज्यांनी अजून माझं चॅनल बघितलं नसेल त्यांना सांगणार, असं तर फार कमी लोक असतील, कारण युट्यूब मला असं दाखवत असतं, सगळ्यांनाच दाखवतं की आणखीन कोणाचे चॅनल बघतात तुमचे प्रेक्षक. तर माझे बहुसंख्य प्रेक्षक ऑलरेडी तुझे चॅनल बघतच असतात. जे नसतील बघत ते आतापासून बघतील. थँक्यू सो मच सर, धन्यवाद.